नमस्कार, जय महाराष्ट्र। मी यामिनी यशवंत जाधव, आमदार भायखळा विधानसभा। आज सप्तमीचा दिवस आहे नवरात्रीतला आणि आजचा रंग आहे गुलाबी। सगळ्या गुलाबी रंग दिसतात, जिकडे तिकडे बघा गुलाबी रंग दिसतात आणि छान सगळ्या जमलेल्या आहेत। या सगळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी फॉर्म भरले, फॉर्म अप्रूव्ड झाले, त्यांच्या खात्यात पैसे आले। आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। त्यांना नेमकं काय वाटलं हे पैसे आल्यानंतर, कोणाच्या अजून आलेले नाहीत, त्यांची तक्रार काय ही आपण जाणून घेऊया। ताई, तुझं नाव काय? माझं केतुरा चोरडेकर। केतुरा चोरडेकर। फॉर्म भरला होता, किती पैसे आले बँकेत? 4,500। 4,500 रुपये 3 महिन्याचे पूर्ण आले, पुढचे सुद्धा लगेच येणार आहेत। ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली, तुला काय वाटलं? ही योजना चालेल की असंच काहीतरी सांगतायत? नाही, चालेल वाटलं। मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे? ते तुझे लाडके भाऊ झालेत का? कारण तू त्यांची लाडकी बहीण झालेली आहेस, मग त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार? नक्की नक्की। या आहेत या 212 211 या वॉर्डच्या शिवसेनेच्या उपविभाग संघटिका मुस्कान शेख, आपल्याला काय अनुभव आला या सगळ्यांचे फॉर्म भरत असताना? काय अडचणी आल्या? या सगळ्यांचे फॉर्म भरताना म्हणजे त्यांचे काही डॉक्युमेंट्स जे कमी होते, जे जन्मांचा दाखला कुणाकुणाकडे नव्हता, काहींकडे बँक अकाउंट व्यवस्थित नव्हतं, काहींचे जॉईंट अकाउंट होते, ते सिंगल अकाउंट करायला लावले आणि त्याशिवाय काहींचे म्हणजे काही डॉक्युमेंट्स कमी होती, त्याची पूर्तता झाली। साहेब, तुमच्यामुळे बऱ्याचशा महिलांचे सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण झाले आणि साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद की एवढे सर्व डॉक्युमेंट्स होते तुमच्यामुळे आणि आमच्या आमदार यामिनी वहिनींमुळे। 5 ते 6 डॉक्युमेंट्स मध्ये आमच्या या सगळ्यांना महिलांना खूप खूप छान लाभ भेटला आणि हा लाभ असाच चालू राहील अशी मी ग्वाही देते, कारण की तुम्हीच पुढचे मुख्यमंत्री आणि आमच्या वहिनीच पुढच्या आमदार होणारच। साहेब, हिने भायखळा विधानसभेपुरतं सांगितलं, बऱ्याचशा महिलांना त्याचा लाभ मिळालाय, पण मी सांगताना सांगेन करोडो महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। ताई, तू पुढे ये। तुझं नाव काय ताई? लक्षात पाटील। फॉर्म भरलेला, पैसे आले बँकेत, काय वाटलं बँकेत पैसे आल्यावर? हो, मला काय आले पण भरपूर आनंद झाला। तुझ्या खात्यात पैसे आले। कोणतरी भाऊ आहे जो तुझा विचार करतोय, याचा आनंद झाला? हो, झाला। आणि ही भाऊबीज दर महिन्याला येणार आहे याची सुद्धा खात्री झाली? देव त्यांना सुख शांती आणि सगळ्या गोष्टीचा लाभ त्यांना मिळू द्या तुमच्याकडनं, कारण आम्ही खुश आहे, आम्हाला पैसे आले। तिला फ्रॉक घेतलं का? तिला एक फ्रॉक घेऊन दे आता दिवाळीमध्ये। आणि साहेबांच्या पाठीशी अशीच उभी राहणार? नक्की। धन्यवाद। माझी आपलं नाम काय आहे? तुझं ना, तू फॉर्म भरलेला? पैसे आले का नाही आले? कारण जॉईंट अकाउंट होतं पण ते बंद केलं जॉईंट अकाउंट, तरी पण अजून आले नाही। दुसरं अकाउंट खोललंय? अकाउंट तर खोलले ना। माझं जुनं आहे, फक्त जॉईंटचा नाम पोरगा त्याला कमी केलं, पोरग्याला बाजूला केलं। 3,000 रुपये आले, 1,500 बाकी आहेत आणि पुढचे 3,000 पण बाकी आहेत, तेही तुझ्या बँकेत येईल। काय सांगशील मुख्यमंत्र्यांना? छान, ही योजना छान आहे महिलांसाठी आणि असंच चालू राहू दे। पण चालू राहावं म्हणजे तुम्हाला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल। आम्ही राहणार ना त्यांच्या पाठीशी उभे राहा। ताई, तुझ्या बँकेत पैसे आले? पैसे आले नाही, अप्रूव्डचा फॉर्म आलाय, पैसे येणार तुझ्या बँकेत, पैसे येणार। अप्रूव्ड झाले, पैसे येणार, सगळ्यांच्या बँकेत पैसे अप्रूव्ड झालेल्यांचे येणार। पण तुम्हाला वाटतं ही योजना सतत चालू राहावी? 1,500 महिना यावे? तुमच्यासाठी 1,500 खूप आहेत। ताई, तू काय सांगशील? 7,500 आले, काय वाटलं ताई? चांगलं वाटलं, खुशी वाटली। मुख्यमंत्र्यांवर विश्वास वाढला? ते बोलतात ते करून दाखवतात। लोकांच्या अफवांना बळी पडणार नाहीत तुम्ही फॉर्म भरला, किती पैसे आले? 7,500 आले, खुशी झाली आणि अशीच खुशी म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीशी कधी पण होतोच। आम्हाला मुस्कान शेखने जे सांगितले ना ते आम्ही नेहमी केलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठे कोणाच्या शब्दांना बळी पडत नाही आम्ही आणि कुठे जात नाही। कोणी काही देऊ दे नाही तर ना देऊ दे, पण आम्ही तिकडेच असतो। धन्यवाद ताई। आलाय का? खुशी हुई? सबको खुशी हुई? नक्की खुशी झाली आहे?
तर मुख्यमंत्री महोदयांसाठी काय गाणं बिणं बोलणार का तुम्ही? ते लोक मस्त भोजपुरी मस्त गाणं बोलतात. बोल रे. काय बोलणार? उनको आशीर्वाद देना है. बोलो बोलो बोलो. तो मैं एक आदर खड़े रहा. हाँ, तो मैं एक गाने की शुरुआत आपको बताती हूँ जो मुझे मालूम है. मुझे भोजपुरी आता नहीं है, लेकिन एक गाने का लाइन आता है, तो वो बोलने के बाद में आप आगे सब बोलोगे. जुग जुग जियो ललनावा भवनावा ने भाग जागलो. ललना लाड भैया लवा करी पगल मनवा में आस लागलो. आज कली नवा सुहावन रतिया लुभावन हो. साहेब, या सगळ्या उत्तर भारतीय महिला आहेत, लग्न करून मुंबईमध्ये आल्यात. काही डॉक्युमेंट्स उत्तर भारताचे आहेत, त्यामुळे त्या या फॉर्म भरू शकल्या नाही आणि जो लाभ होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो लाभ घेऊ शकल्या नाहीत. पण करोडो महिलांना हा लाभ मिळतोय याचा आनंद त्यांना झाला आणि त्यांनी तुमच्यासाठी एक छान भोजपुरी गाणं म्हटलं, ठुमके पण लावले भोजपुरी गाण्यावर. सो मला वाटतं साहेब ते जुग जुग जियो. अच्छा, तुम लोग ने कहा जुग जुग जियो ललनेवा मारे भवनेवा मारे. पर आपण असं म्हणूया. हाँ, तो हमको कहना है, एक बार कहिए, मैं आपको बताऊं कि जुग जुग जियो भैया मारे, क्योंकि वो भाई है ना. गाओ. साहेब, तुम्ही इतकी ताकद दिलेली आहे ना की गाणं बदलून टाकलं. जुग जुग जियो ललनवाने भैया हमार और भैया का भाग जागल हो. त्यामुळे साहेब, या सगळ्या बहिणी ज्या तुमच्या त्या योजनेचे लाभ नाही मिळाले तरी तुमच्या लाडक्या बहिणी आहेत. पुढे मागे जर या योजनेचा आपण पुन्हा संकल्पना आणली तर आपण यांना नक्कीच याच्यामध्ये सामील करू. पण या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. या घास गलीत वॉर्ड क्रमांक 212 सगळ्या महिला तुमच्या पाठीशी उभ्या आहेत. एक कडक जय महाराष्ट्र साहेब.